हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. कसे आहेत? बरे आहेत ना? स्टडी चालू आहे. आत्ता क्वेश्चन पेपर मधला 2022 मधला क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 2 मार्काचा आहे. हो, मॅथ सेकंड मध्ये, म्हणजे जॉमेट्री, नॉट अल्जेब्रा, भूमिती. हा ट्रायंगल दिलाय PQR, परंतु PTQ हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि याचं थेरम झालेलं आहे. मग आता फिगर दिलेली आहे. मग या ठिकाणी आपल्याला एक फॉर्म्युला वापरावा लागणार. हा QT जो आहे, QT स्क्वेअर इज इक्वल टू PT मल्टिप्लाइड बाय TR. कोणताही जरी घेतला तरी, असा जरी ट्रायंगल असला इथे असा, तरी तुम्हाला हा राईट अँगल ट्रायंगल, बरोबर की नाही? आणि मग याचा समजा आता इथे SP आहे, म्हणजे SP स्क्वेअर इज इक्वल टू हा L आहे ना, हा M आहे. SP स्क्वेअर इज इक्वल टू L इंटू M, बरोबर की नाही? असा फॉर्म्युला आहे. म्हणजे QT स्क्वेअर इज इक्वल टू PT इंटू PT मल्टिप्लाइड बाय TR. असे प्रश्न आहेच 100%, बरोबर की नाही? प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये. मग आता इथे दिलाय मेजरमेंट ऑफ अँगल PQR 90, QT इज परपेंडिक्युलर टू PR, बरोबर आहे की नाही? इफ QT इज इक्वल टू 10, हा 10 दिलाय, आणि हा TR इज इक्वल टू किती दिलाय? 25. TR इज इक्वल टू किती दिलाय? 25 युनिट दिलाय, नॉट सेंटीमीटर. मग आता इथं ऍक्टिव्हिटी 2 मार्कासाठी आहे. तर ऍक्टिव्हिटी QT परपेंडिक्युलर PR इट इज गिव्हन ऑलरेडी, आहे की नाही? हे दिलेलं आहे. मग QT स्क्वेअर इज इक्वल टू PT मल्टिप्लाइड बाय TR, बरोबर की नाही? हा TR, PT मल्टिप्लाइड बाय TR. मग QT ची व्हॅल्यू किती आहे? 10, म्हणजे 10चा वर्ग. 10 स्क्वेअर इज इक्वल टू PT मल्टिप्लाइड बाय किती? TR ची किंमत व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, किती आहे? 25 झालंय, बरोबर? मग 10 स्क्वेअर इज इक्वल टू PT इंटू 25. मग आता त्याच्या खाली काय येईल? 10 स्क्वेअर इज इक्वल टू 100, बरोबर की नाही? ही खाली लिहू जरा. हे काय येईल? 100 इज इक्वल टू PT मल्टिप्लाइड बाय 25. म्हणजेच आता PT इथं मल्टिप्लाइड आहे, मग PT इज इक्वल टू 100 अपॉन किती? हे मल्टिप्लाय असल्यावर इथे डिवाइड झाले 25. म्हणजेच PT त्यांनी चौकट दिली इथे, आहे की नाही? युनिट म्हटलंय. मग 25च्या पाड्यात 100 आहे का? 25चा पाडा तुम्हाला सांगितलं कालच, पाडा पाठ करून ठेवा. 25 × 25 चोक 100, बरोबर की नाही? म्हणजेच PT ची किंमत किती आली? 4 युनिट. किती युनिट आली? 4 युनिट. म्हणजे व्हॅल्यू PT इज इक्वल टू 4. म्हणजे इथं PT ची व्हॅल्यू किती आली? 4. हे जर बरोबर लिहिलं सर्व, तर तुम्हाला किती मार्क मिळणार? 2 मार्क मिळणार. असे प्रश्न आहेत. आता 2-3 दिवस असे प्रश्न घेऊया, म्हणजे असे करून ठेवा तुम्ही. ओके, बाय, थँक्यू.